जयसिंगपूर शहरातील एकमेव सार्वजनिक बाग असलेल्या जयसिंग महाराज उद्यानाच्या दुरावस्थेविरोधात स्वराज्य क्रांती जन आंदोलन महाराष्ट्र यांनी दिलेल्या तिरडी आणि अंत्ययात्रा आंदोलनाचा इशाऱ्याचा अखेर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दसका घेतल्याचं चित्र दिसून येत आहे। 16 जून रोजी दिलेल्या निवेदनानुसार 19 जून रोजी तिरडी आंदोलन आणि 23 जून रोजी उद्यानाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा निर्धार आंदोलकांनी जाहीर केला आहे। या पार्श्वभूमीवर जयसिंगपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी आंदोलकांची भेट घेत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। या बसस्थानकासमोरील बगीचा विकसित करणे तसेच तेथे ओपन जिम उभारण्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्याचे त्यांनी सांगितले। तसेच संबंधित मक्तेदारामार्फत हे काम पुढील 3 महिन्यात पूर्ण करण्यासाठी आवश्यक कारवाई सुरू असल्याचे नमूद करत आंदोलकांना लेखी आश्वासने देण्यात आले। मात्र या घडामोडींमुळे शहरात वेगळीच चर्चा रंगली आहे। काही महिन्यापूर्वीच जयसिंग महाराज उद्यान विकसित करून नागरिकांसाठी खुले करावे अशी मागणी विविध माध्यमातून आणि सोशल मीडियावर जोरदारपणे मांडली जात होती। तेव्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। आंदोलनाचा इशारा मिळाल्यानंतरच प्रशासनाला जाग का आली असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत। शहराच्या मध्यवर्ती भागातील उद्यान अनेक वर्ष दुर्लक्षित राहिले। त्याच्या विकासासाठी वेळेत पुढाकार घेतला असता तर आज तिरडी आणि अंत्ययात्रेसारखी आंदोलने करण्याची वेळ आली नसती अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत। दरम्यान आंदोलकांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी प्रत्यक्षात होते की केवळ आंदोलन शांत करण्यापुरतीच घोषणा ठरते याकडे आता जयसिंगपूरकरांचे लक्ष लागले आहे। उद्यानाच्या विकासाचे काम प्रत्यक्षात सुरू होऊन नागरिकांसाठी हिरवळ, व्यायाम सुविधा आणि विरंगुळाचे केंद्र उपलब्ध होते का याची कसोटी पुढील 3 महिन्यात लागणार आहे। आंदोलनाचा इशारा मिळाल्यानंतरच हालचाली सुरू होतात, पण नागरिकांच्या प्रश्नाकडे वेळेत लक्ष दिले असते तर संघर्षाची वेळच आली नसती अशी प्रतिक्रिया शहरातील विविध स्तरातून व्यक्त होत आहेत। क्रांती जन आंदोलनाच्या वतीनं आज जो उपोषण आदम गुजर साहेबांनी घेतला होता, काळे साहेब आहेत, या सगळ्यांचा रेटा एकच होता की ही आपली जी बाग आहे गावामधली ती चालू व्हावी, यासाठी यांचं आंदोलन होतं। निश्चितपणे चांगल्या कामासाठी कुठलंही आंदोलन असू दे किंवा काही असू दे आम्ही त्याला समर्थनच आम्ही सर्व नगरसेवक करू, सर्व नगराध्यक्ष असू दे, नगरपालिकेचे सर्व स्कीम असू। आणि अतिशय चांगला विषय हा खूप दिवसापासून प्रलंबित होता, तर संबंधित ठेकेदारांना सुद्धा कल्पना दिली की येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये जे बागेचं काम आहे ते कंप्लीट करावं आणि ही बाग सर्वसामान्य लोकांना त्यांना खेळण्यासाठी आणि त्यांच्या उपयोगासाठी लवकरात लवकर ही ओपन करून देत आहोत। तर त्या दृष्टिकोनातून आज आंदोलन आहे। आम्ही मुजावर साहेबांना विनंती केली की आदमबाईंना की या विषयात आम्ही लक्ष घालून स्वतः कॉन्ट्रॅक्टर आणि बाकीच्या सगळ्यांना सांगून लवकरात लवकर येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये हे सगळा विषय संपून घेतोय। तर त्या अनुषंगाने आमच्या विनंतीस मान देऊन त्यांनी सुद्धा हे उपोषण मागे घेतलं, त्यासाठी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो। आणि ह्याच पद्धतीने नगरपालिकेत आंदोलनापेक्षा सुद्धा डायरेक्ट येऊन सांगितलं तरी त्या माध्यमातून आम्ही काम करून दिलं असतं तर निश्चितपणे आपण एकमेकाच्या अडीअडचणीवेळी निश्चितपणे आपण नागरिकांच्या उपयोगासाठी नेहमी एकत्रितरित्या काम करू, एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छितो।